मित्र हो, मागील एपिसोडमध्ये विवेकानंदाचे सर्व धर्म परिषदेमधील सुप्रसिद्ध असे विश्वविजयी भाषण आपण ऐकले. हिंदू धर्म कसा विश्वधर्म आहे याचा अभ्यासपूर्ण उल्लेख त्यांनी केला. विज्ञान व अध्यात्म यांचा समन्वय त्यांनी केला. भारत हे अत्यंत प्राचीन राष्ट्र असून संस्कृतीच्या इतिहासामध्ये भारताचे योगदान कसे आहे हेही सांगितले. खरा धर्म, खरे अध्यात्म कोणते हे दाखवून दिले आणि ढोंगीपणावर प्रखर टीकाही केली. शेवटी हिंदू धर्माचे तत्वज्ञान सोप्या व स्पष्ट भाषेत उकलले. या काळात त्यांना अमाप प्रसिद्धी मिळाली. एवढ्या अमाप प्रसिद्धीनंतरही त्यांना भारतमातेची आठवण आली की सतत येत होती. ख्रिश्चन, इस्लाम तसेच इतर धर्माच्या चांगल्या गोष्टीचा आवर्जून त्यांनी उल्लेख केला. तसेच सर्व धर्मामधील अनाचार, अन्याय व अत्याचार यांचाही स्पष्ट शब्दात त्यांनी धिक्कार केला आहे. आता विवेकानंदांनी सर्व धर्म परिषदेमधील एका प्रश्नास उत्तर देताना म्हटले आहे की होय, आम्ही सामर्थ्य संघटित केलं पाहिजे. आमच्या गरीब बांधवाचं दैन्य दूर केलं पाहिजे आणि मी तसाच प्रयत्न करतोय. मला हवी असलेली मदत कदाचित अमेरिकेमध्ये मिळेल अशी मला आशा आहे. धर्मामध्ये मतभेद काय होतात या विषयावर बोलताना म्हणजे 15 सप्टेंबर रोजी विवेकानंदांनी एक छोटेसे भाषण केले. ते म्हणाले, एका छोट्या विहिरीमध्ये एक बेडूक राहत असतो. ही विहीर म्हणजे सारे विश्व अशी त्यांची समजूत असते. त्या खोल विहिरीतून अनंत आकाशाचा आणि क्षितिजाचा भाग दिसणार कसा, आणि मग ते किती दूरवर आहे हे पण कळणार कसे. हिंदू, जैन, बौद्ध, इस्लाम, ख्रिश्चन अशा सर्व धर्माच्या अनुयायांचे असेच बेडकाप्रमाणे होत असते. ही गोष्ट त्यांनी आवर्जून इथे सांगितली आहे. विवेकानंदाच्या प्रत्येक व्याख्यानाला अर्थातच तत्वज्ञ, अभ्यासक, जिज्ञासू, शास्त्रज्ञ, प्राध्यापक इत्यादी मंडळी नेहमीच असे. हिंदू धर्माचे तत्वज्ञानातून विश्लेषण करताना विवेकानंद म्हणतात की वेद हे हिंदू धर्माचे मूळ ग्रंथ किंवा रूप मानले आहे. पण वेद कोणी एका व्यक्तीने रचले नाहीत, तर अनेक ऋषीमुनींनी, तपस्व्यांनी चिंतनशील अशी काही अंतिम तत्वाच्या साक्षात्कारावर वेद आधारलेले आहे. त्याचे एकत्रीकरण हे वेदांमध्येच केलेले आहे. तसेच ते पुढे म्हणाले, मानव हा शरीरात बंदिस्त झालेला दिसतो, पण शरीर हे अनेक घटकांनी बनलेले आहे. जसं पंच महाभूते एकत्र येऊन ते बनलेले असते. शरीर सतत बदलणारी असते. शेवटी शरीर नाश पावणारे आहे, पण त्यात वास करणारा आत्मा हा निवासी आहे. तो चैतन्य रूप आहे. मनुष्य मृत्यू पावतो, त्याचे फक्त शरीर नष्ट होते. आत्मा दुसऱ्या शरीरात जातो, तो अमर असतो. म्हणून जन्म, वाढ आणि मृत्यू हे निसर्ग चक्र आहे. आत्मा शरीरास बद्ध होत नाही. त्यामुळेच प्रत्येक जीव हा ईश्वराचा अंश आहे, हेही प्रतिपादन त्यांनी केलेले आहे. आपला आत्मा विश्व चैतन्याचे रूप आहे. हिंदू धर्मात ज्या व्यक्तीला भावतील, आवडतील त्यानुसार मार्ग विविध सांगितलेले आहेत. उपासनेचे सुद्धा मार्ग अनेक आहेत. प्रत्येक व्यक्तीचे वेगवेगळे आहेत. हे वैशिष्ट्य हिंदू धर्माचं आहे. विवेकानंदाच्या रूपाने आधुनिक भारतातील
एक तेजस्वी ऋषी धर्म परिषद मध्ये गरजतो की मनुष्याला पापी म्हणणे हेच पाप आहे. उभे राहा, उठा. आपण कोणी शेळ्या मेंढ्या आहोत हा भ्रम काढून टाका. तुम्ही अविनाशी असे आत्मा आहात, मुक्त आहात. तुम्ही सिंह आहात. मानवाच्या जीवनाचे उद्दिष्ट सत्याचा साक्षात्कार करून घेणे आहे. स्वामीजींनी या विषयावर अशा प्रकारे निबंध सादर केला की तात्विक विवेचनाची उत्तुंग भरारी घेणाऱ्या विवेकानंदांनी सादर केलेला हिंदू धर्माचे स्वरूप यथार्थपणे शब्दबद्ध केले. हा निबंध ऐकून पाश्चिमात्य विचारवंत स्तिमित होऊन गेले. सर्वसामान्य श्रोत्यांना तर एक साक्षात्कारच वाटला. न्यूयॉर्क हेराल्ड या वृत्तपत्राने बातमीमध्ये म्हटले आहे की स्वामी विवेकानंद सर्व धर्म परिषदेतील सर्वश्रेष्ठ व्यक्ती आहेत. त्यांची व्याख्याने ऐकल्यानंतर आम्हाला असे वाटते की अशा ज्ञानसंपन्न देशामध्ये आपण धर्म प्रचारक पाठवणे हा निव्वळ वेळेपणाचा आहे. थिओसॉफिकल सोसायटीच्या प्रतिनिधी या नात्याने सर्व धर्म परिषद मध्ये डॉक्टर ॲनी बेझंट या उपस्थित होत्या. त्यांनी विवेकानंदांची सर्व भाषणे ऐकली होती. डॉक्टर ॲनी बेझंट असं लिहितात की स्वामी विवेकानंद फक्त संन्यासीच नव्हते तर ते योद्धा संन्यासी हे नाव त्यांना शोभून दिसेल. या शब्दातच त्यांचे वर्णन योग्य होईल. भगिनी निवेदिता ग्रंथावलीच्या प्रस्तावनेमध्ये असं म्हणतात की विवेकानंदाच्या सर्व धर्म परिषदेतील भाषणाचा समारोप करताना हिंदू धर्म एका नव्या स्वरूपात अवतीर्ण झाला असे मला वाटते. रोमारोला म्हणतात की भारतामध्ये 3000 वर्षात धर्म, अध्यात्म, तत्वज्ञान या संदर्भात जे काही चिंतन झाले त्याचा सारांश हा निष्कर्ष विवेकानंदाच्या हिंदू धर्माचे स्वरूप या निबंधात होता. विश्वबंधुत्व कसे ठरते ते प्रत्यक्ष अनुभवाला कसे येते त्यासाठी आपली भूमिका काय असावी हेही आपल्याला या ठिकाणी जाणीव सर्वांना झाली आहे आणि एक नवी दिशा मिळाली आहे असं रोमारोला यांनी म्हटलं आहे. मानव हा मूलभूततः पापी नाही तर तो शुद्ध असा आत्मा आहे. हा विवेकानंदांनी मांडलेला विचार काही मोजके अपवाद वगळता बहुसंख्य मिशनरांना हा मानवला नाही. कारण हा मिशनरांच्या प्रचाराला वर आघात होता. मिशनरांचा धर्म प्रचाराच्या वेळी काय सांगतात तर तुम्ही हीन दीन पापी आहात, पतित अपराधी आहात आणि तुमचा उद्धार व्हावा असे वाटत असेल तर ख्रिश्चन व्हा. ख्रिस्ताचा संदेश घेऊन तुमच्याकडे आम्ही आलो आहोत असे म्हणत व ख्रिस्त धर्म स्वीकारण्यास ते भाग पाडत असत. पण विवेकानंदाचा हा विचार मनुष्य संबंधी खूपच क्रांतिकारक आणि वेगळा होता. हा सर्वांना दिलासा देणारा ठरला. आपल्या हातून जीवनात काहीतरी अपराध घडतच असतात, त्याचे क्षालन आपण केले पाहिजे असे हिंदू धर्माची पण शिकवण आहे. पण त्यासाठी त्याचे विविध मार्गही सांगितले आहेत. यम नियम ही साधने आहेत. भक्ती, ज्ञान, कर्मयोग, राजयोग ही जीवन पद्धती आहे. म्हणून मानव हा मूलभूत ईश्वर स्वरूप आहे असा जो सिद्धांत विवेकानंदांनी मांडला त्यामध्ये हिंदू धर्माचे अनेक वर्षचे सखोल चिंतन आहे, साधना आहे हे लक्षात येते. मित्र, मार्विन मेरी स्नेल हे परिषदेमध्ये शास्त्रीय विचार विभागाचे अध्यक्ष होते. त्यांनी व्यासपीठावरून विवेकानंदांची सर्व भाषणे ऐकली होती. विवेकानंदाबद्दल त्यांनी लिहिले आहे की हिंदू धर्माचे प्रतिनिधी स्वामी विवेकानंद हे त्या परिषदेमधील सर्वात लोकप्रिय व प्रभावशाली प्रतिनिधी होते. खरा हिंदू धर्म
त्यांनी अमेरिकेमध्ये नागरिकांना समजून सांगितला नव्हे, तो सगळ्या जगामध्येच प्रसारित झाला. यापूर्वी असा अमेरिकेला हिंदू धर्म सांगणारा कोणी धर्मप्रसारक नव्हता. आणि हिंदू धर्माचे खरे मर्म पाश्चात्य देशांना विवेकानंदामुळे समजले असे त्यांनी उल्लेख केला आहे. अनेक तत्वज्ञ, शास्त्रज्ञ, विचारवंत सुद्धा विवेकानंदाच्या विचाराने प्रभावित झाले होते. टेस्ला, टालबोट, टायसन हे अनेक शास्त्रज्ञ त्यांच्या व्याख्यानाला हजर राहत. सर्व धर्म परिषदेमध्ये पहिल्या दिवशी ते विवेकानंद श्रोत्यांना अज्ञात होते. शेवटी 27 सप्टेंबरला मात्र परिषदेचा समारोपाचा दिवस होता. श्रोत्यांची गर्दी एवढी होती की पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती. असंख्य श्रोते सभागृहाच्या दोन्ही बाजूला उभे होते. शिकागोमध्ये रस्त्यावर अनेक भली मोठी फ्लेक्स म्हणजे छायाचित्रे लावली होती आणि त्याखाली शब्द लिहिले होते, हिंदू संन्यासी विवेकानंद. या सर्व गौरवापासून, प्रसिद्धीपासून स्वतःला दूर ठेवणे शक्य नव्हतं. अहंकाराचा स्पर्श होऊ न देणे हे सामान्य मनुष्याचं काम नव्हतं. आणि म्हणून विवेकानंद हे असामान्य होते. म्हणूनच त्या प्रसिद्धीच्या वलतही ते बालकाप्रमाणे निरागस, संपूर्ण शांतपणे स्वस्थ राहिले. निस्वार्थ वृत्तीबद्दल अनेक वेळा माणसे बोलतात, पण वासनामुक्ती किंवा वासनेच्या पलीकडे पोहोचणे अशा फारच दुर्मिळ व्यक्ती असतात. स्वामीजींनी आपल्या कोणत्याही भाषणात आपल्या गुरुदेवांचे गुणगान करण्याचा मोह टाळला. असा विवेक फक्त विवेकानंदाकडेच असू शकतो. एकदा परिषदेच्या काळात एका पत्रकाराने त्यांना प्रश्न केला की आपण लग्न का करत नाही. त्यांच्या सभोवताली गर्दी करणाऱ्या सुंदर स्त्रिया पाहून बहुधा त्यांना हा प्रश्न पडला असावा. विवेकानंदांनी या प्रश्नाला सहज उत्तर दिले की मी जर साऱ्या स्त्रियांना जगन्मातेच्या रूपात पाहतो, मातृभावाच्या रूपात पाहतो, तर मी लग्न का म्हणून करावे. परिषदेच्या समारोपाच्या भाषणात विवेकानंद म्हणाले, या सर्व धर्म परिषदेच्या पुढच्या काळात तरी प्रत्येक धर्माच्या ध्वजावर संघर्ष नव्हे, परस्परांना सहकार्य हवे. कोणाचा नाश नव्हे तर सुसंवाद हवा. युद्ध नको तर शांती हवी, ही घोषवाक्ये आढळतील. 19 सप्टेंबर रोजी विवेकानंदाचे प्रदीर्घ भाषण हिंदुत्व या विषयावर झाले. भाषण सुरू करण्यापूर्वी स्वामीजींनी नम्रपणे श्रोत्यांना विचारले, आपल्यापैकी ज्यांनी हिंदू धर्माचं वाचन केलंय त्यांनी कृपया हात वर करावे. तर फक्त 6 ते 7 हात वर पूर्ण सभागृहातून आले. मग तरीही मात्र विवेकानंद अक्षरशः मग ओरडलेच, अँड येट यू डेअर टू जज अस. यानंतरही तुम्ही आमचं परीक्षण करताय का. आणि दुपारी त्यांचा विषय होता परंपरागत हिंदू धर्म व वेदांताचं तत्वज्ञान. यामध्ये श्रोत्यांना मुक्तपणे प्रश्न विचारण्याची संधी होती आणि श्रोत्यांनी तसे प्रश्नही विचारले, शेकडो प्रश्न विचारले. स्वामीजींनी योग्य आणि प्रामाणिक उत्तर समर्पकपणे दिली. दुपारनंतर त्याच दिवशी महिला शाखेतर्फे आयोजित पाश्चात्य धर्मातील स्त्रिया यावर स्वामीजींनी भाषण केले. आणि त्यानंतर पौरात्य धर्मातील स्त्रिया यावरही ते बोलले. परंपरागत हिंदू धर्म, वेदांताचे तत्वज्ञान, आधुनिक भारतातील धर्मावरील विषयावरील चर्चासत्राचे संचलन विवेकानंदांनी केले. तसेच 23 सप्टेंबरला बौद्ध धर्माचे स्वरूप या चर्चासत्राचे संचलन सुद्धा विवेकानंदांनी केले. या विषयावर त्यांचे भाषण झाले. तर कोलंबिया प्रदर्शनाच्या महिला विभागाच्या प्रमुख मिसेस पामर यांच्या विनंतीवरून
22 सप्टेंबरला सकाळच्या सत्रामध्ये 2 व्याख्याने स्वामी विवेकानंदाची झाली. त्या विषयाबद्दल बोलताना विवेकानंद म्हणाले, आदर्श स्त्रीत्वाची संकल्पना संपूर्ण स्वातंत्र्याशी निगडीत आहे. विषय होता पूर्वेकडील धर्मातील स्त्रियांचे स्थान. ते पुढे म्हणाले, स्त्रीचे महत्वाचे वैशिष्ट्य तिचे चारित्र्य आहे. तिचे स्थान हे कुटुंबातील केंद्रवर्ती आहे. कुटुंब संस्था पूर्णपणे स्त्रियाभोवती असते आणि भारतीय स्त्रिया अतिशय धार्मिक आणि आध्यात्मिक धारणेच्या आहेत, त्या प्रवृत्तीच्या आहेत. अमेरिकेतील प्रमुख वृत्तपत्रांनी विवेकानंदाच्या व्याख्यानांना भरपूर प्रसिद्धी दिली. काही वृत्तपत्रांनी प्रभावशाली व्यक्तिमत्व, तर एका वृत्तपत्राने तर ईश्वरदत्त अधिकार असलेला वक्ता अशा प्रकारचे वर्णन केलेले आहे. रुदरफोर्ड अमेरिकन या वृत्तपत्राने असे मत व्यक्त केले की विवेकानंदाच्या व्याख्यानाचा परिणाम फक्त ऐकणाऱ्या श्रोत्यावरच झाला असं नाही, तर तो व्यापक अर्थाने पूर्ण जगाच्या धार्मिक विषयावर झाला आहे. ते अर्थात स्वामीजी हिंदू धर्माचे प्रतिनिधी होते. ते सर्वांपेक्षा परिषदेतील इतर प्रतिनिधीपेक्षा वयाने लहान होते, पण तरीही त्यांचा दृष्टिकोन सर्व धर्मसमावेशक असा होता. कूपमंडूक वृत्तीच्या धर्म आणि संप्रदायावर त्यांनी ताशेरेही ओढले. ते इतके तर्कशुद्ध होते की विरोध करायला पुढे कोणीही आले नाही. विवेकानंदाची स्तुती करण्यामध्ये व प्रसिद्धी करण्यामध्ये दी प्रेस ऑफ अमेरिका, दी इंटर ओशन, शिकागो हेराल्ड, डेली बोस्टन असे काही दैनिक पुढे असत. आणि हे नियतकालिक पण काही होते की ज्यांनी पण स्वामीजींच्या भाषणाची प्रसिद्धी केली. ही प्रसिद्धी एवढ्या झपाट्याने झाली की एखादा तेजस्वी तारा आकाशात चमकावा अशा पद्धतीनं झाली. फक्त 5 मिनिटाच्या भाषणाने एवढी प्रसिद्धी एका फकीर हिंदू संन्यासाला मिळाली, हे इतिहासातील एकमेव उदाहरण आहे. स्वामीजींच्या कट्टर विरोधक अमेरिकन मिशनरींनी सुद्धा हा विशाल मनाचा थोर संन्यासी पुरुष आहे, अभ्यासू आहे असे विधान केले होते. या मिळणाऱ्या अमाप प्रसिद्धीबद्दल विवेकानंदाची स्वतःची प्रतिक्रिया काय होती? तर आता मात्र संन्यासी म्हणून ईश्वराची भक्ती जवळीक नसेल आणि एकांत जीवनही नसेल, संन्यासी जीवन नसेल, शांती आणि प्रसन्नता यामध्ये घडून राहण्याची भूमिका पण आता नसेल. आता सार्वजनिक कार्याच्या घाईगर्दीत राहावे लागेल याची जाणीव त्यांना झाली होती. याबाबत त्यांनी आपल्या गुरुबंधूंना पत्राद्वारे खंतही व्यक्त केली होती. अमेरिकन नागरिकांना आपल्या आधुनिक प्रगतीचा तीव्र असा अभिमान होता. त्यांच्या समोर भाषण करणे, उपदेश करणे हे सोपे नव्हते. पण अशा प्रतिकूल परिस्थितीत स्वामी विवेकानंदांनी हिंदू धर्माचा संदेश श्रोत्यासमोर एका आत्मविश्वासाने मांडला होता. मित्र हो, आता स्वामीजी अमेरिकेत काय कार्य करतात, त्यांचा उद्देश काय असतो, त्यांची दैनंदिनी काय असते आणि अमेरिकेमध्ये त्यांना कोणते शिष्य मिळतात, हे आपण पुढच्या एपिसोडमध्ये पाहूया. तोपर्यंत भारत माता की जय. धन्यवाद.